नमस्कार मैत्रिणींनो. तर मग कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण करणार आहोत मटार पनीरची रेसिपी. तर ही रेसिपी आमच्या आहोंची फरमाईश होती म्हणून खास करून मी बनवत आहे. तर ही रेसिपी आहोंना तर खूप आवडली. आता तुम्हाला बघू आवडते का नाही ते. आता मी बनवायला सुरुवात केली. तर त्यासाठी मी अमूलचं पनीरचं पॉकेट आणलेलं आहे एक छोटं. आता ते पनीर आपण अगोदर धुवून घेतले. फ्रीजमध्ये ठेवलेलं पनीर थोडंसं रूम टेम्परेचरमध्ये येण्यासाठी मी थोडंसं पाण्यात ठेवलं थोडा वेळ. आणि नंतर आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपण त्याला चोही बाजूंनी भाजून घेत आहोत. मी पनीर हे तळून वापरत नाही, कारण तळून जर वापरलं तर ते खूप तेलकट होतं आणि मग भाजी थोडीशी असं खाल्लं जात नाही. म्हणून मी पनीर हे असं भाजते आणि नंतर भाजीमध्ये वापरते. तर आता आपण पनीर भाजून घेत आहोत. थोडासा वेळ लागतो भाजायला, पण खायला खूपच चव छान लागते अशा पनीरची. तर आता आपण टोमॅटोची प्युरी पण बनवून घेतली. मी त्याच्यासाठी 3 टोमॅटो वापरले. आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत. तर त्यासाठी मी कढईत तेल टाकल्याने तेल गरम झालं आहे. तर आता फोडणीमध्ये मी मिरे, लवंगा आणि दालचिनीचे तुकडे टाकले थोडेसे. आता हे थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपण टोमॅटोची प्युरी जी बनवून घेतली होती ती फोडणीमध्ये घातली. आता हे टोमॅटोची प्युरी आपल्याला तोपर्यंत परतत राहायची जोपर्यंत तिला पाणी सुटत नाही. आता मी बाजूला मटार पनीरचा मसाला जो भेटतो रेडीमेड, तर तो दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आपण ह्या भाजीला लसण आणि कांदा बिलकुल वापरत नाहीत. ज्यांना लसण आणि कांदा चातुर्मासात खायचा नसतो ना, तर तेव्हा ही भाजी उत्तम पर्याय आहे. अशी भाजी बनवली तर त्या पण व्यक्ती खाऊ शकतील ज्या कांदा आणि लसण खात नाहीत. तर आता आपण हे छान परतवून घेत आहोत आणि मी मटार पण उकडून घेतले. 3 शिट्ट्या लावून उकडून घेतलेले. हे तेलात छान परतवून झालं. टोमॅटोच्या प्युरीला आपल्या छान तेल सुटत आहे आणि नंतरच आपल्याला तो मसाला ॲड करायचा आहे, कारण टोमॅटोचा जो कच्चापणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. आता बऱ्यापैकी टोमॅटो प्युरी आपली परतवून झाली आणि त्याला तेल पण छान सुटलं आहे. आता आपण हा मसाला त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आता मसाला घालून आपण त्याला छान परतवून घेत आहोत एकदा. आता हा मसाला घातल्यानंतर पण परत तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. आता ते परतवून झाले. आता मी एका छोट्या वाटीमध्ये 2 चमचे दही घेतले आणि लाल तिखट घेतले. 2 चमचेच लाल तिखट घेतले आणि 2 चमचे दही, हे दोन्ही मिक्स करून त्याचं मिश्रण आपण आता फोडणीत घातले, कारण पनीरच्या भाजीला दही घातलंच पाहिजे. आता हे छान मस्त परतवून झाले. आता आपण हे उकडून घेतलेले वाटाणे घातले. आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची. 2-3 मिनिटांमध्ये छान उकळलं की आपण त्याच्यामध्ये परत शेवटी पनीर घालणार आहोत. थोडीशी पातळ वाटत आहे, पण त्याला उकळी आल्यानंतर ही भाजी घट्ट बनते परत. आता आपण पनीर घालत आहोत. हे पनीर खरपूस भाजल्यामुळं ना याची चव खूप अप्रतिम लागते. तुम्ही अशी भाजी नक्की बनवून पहा एकदा. भाजीला तरी बघा किती छान दिसत आहे, भाजीचा कलर किती छान दिसत आहे. आमच्याकडं तर सर्वांनाच ही मी बनवलेली भाजी खूप आवडते. तर आता आपली भाजी जवळपास तयार होत आली आहे. आपण याला परत 5 ते 7 मिनिटांसाठी थोडंसं शिजवून घेत आहेत, म्हणजे भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी घट्ट बनते आणि हे पनीर पण मऊ शिजले जातात. तर आता आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहोत. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमची पण रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.